या दानाच्या गंगेमध्ये आंघोळ करा. विठाला विठाला. या वर्षीचा काला ऐतिहासिक झाला पाहिजे. 51 वर्षाचा काला ऐतिहासिक झाला पाहिजे. पत्रकार आहे तुमच्याकडे, सगळ्या बातम्या पेपरला जातात, युट्यूबला जातात, न्यूज चॅनलला जातात. जाऊ द्या, सगळ्या महाराष्ट्रात नाही भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये पिंपरण्याचा सप्ताह गेला पाहिजे 51 वर्षाचा. लक्षात ठेवा. काल्याची पंगत म्हणजे कृष्णाला हात द्यायचा आहे. काल्याला दान म्हणजे कृष्णाचा हाताला स्पर्श करायचा आहे. स्वतः कृष्ण तुम्हाला प्रसाद देणार आहे. म्हणून या काल्याच्या महाप्रसादासाठी आपल्या आईच्या स्मरणार्थ, आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ, आपल्या पूर्वजांच्या स्मरणार्थ, आपल्या आज्याच्या स्मरणार्थ, आपल्या प्रिय व्यक्तीच्या स्मरणार्थ काल्याच्या महाप्रसादासाठी दानाचा संकल्प करा, अशी श्रीकृष्णाच्या आणि बजरंगबलीच्या साक्षीनं तुम्हाला नम्र विनंती करतो. टाळ्या तर पाहिजेच, पण संकल्पही पाहिजे. मला कीर्तनाच्या संपेपर्यंत 5 नावं सांगा. 100 किलो साखर. या वर्षी माझ्याकडे 14 कोथळ्या साखर आली. किती? 14. मी अशीच फक्त विनंती केली पहिल्या दिवशी. पुढच्या 3 वर्षाच्या काल्याच्या पंक्ती होतील एवढं दान मला आलं. म्हणजे माझ्या घरात नाही आलं, मंगळापूरच्या सप्ताहाला भव्य दिवस सप्ताह झाला. महाराष्ट्रातली सगळी विद्वान प्रसिद्ध, महाराष्ट्राच्या बाहेरही ज्यांची नाव प्रसिद्ध झाली असे ढोक महाराज, सोपान महाराज, समाधान महाराज, सोनाली ताई, विद्वान कीर्तनकारांची कीर्तन झाली. शेवटी माझं कीर्तन होतं. हे दान दिलं लोकांनी. तांदूळ 100 किलो, साखर 100 किलो, आईच्या स्मरणार्थ, वडिलांच्या स्मरणार्थ. आणि माझ्या अंतःकरणाला त्यावेळेला पाझर फुटला होता. मी सगळ्यांच्या दानाला काही प्रतिसाद दिला माहितीये. धन्य माता पिता दयाची, धन्य माता पिता दयाची, धन्य माता पिता दयाची, धन्य माता पिता आपली आमच्याकडे कुटुंबाला 1000 वर्गणी होती. वर्गणी 1000. प्रत्येक कुटुंबाला पंक्तीसाठी 1500 रुपयाचा खर्च होता. 1500. आणि त्याच्यातल्या जवळजवळ 125 लोकांनी 5-5, 10-10 हजाराचं साखरेचं, तांदळाचं, डाळीचं, तेलाचे डबे सगळं दान दिलं. पत्रावळी सुद्धा दान आहे आमच्याकडे यावर्षी. पत्रावळी, मसाले सुद्धा एकाच व्यक्तीने दिलं. गावामध्ये अनेक महिला बचत गट आहे. त्या महिला बचत गटाने सहभाग घेतला दानामध्ये. पिंपरणे म्हणजे संगमनेर तालुक्यातली कॅलिफोर्निया आहे. कारण गगनगिरी महाराजांचा सगळ्यात मोठा उत्सव या गावानं केला. सगळ्यात मोठा अधिक मासाचा. म्हणून जेवढे द्याल त्याच्या अनंतपटीनं. दुसरी महत्वाची गोष्ट, आपल्या कुटुंबाला, आपल्या मुलांना. खरं म्हणजे कशानं कोणाला कशाचा गुण येईल काही सांगता येत नाही. काही सांगता येत नाही. पुण्यामध्ये गेलो तर आम्ही भजन करत होतो. मुलाला वाचा नव्हती. आमचं भजन ऐकलं. भजनामध्ये गवळण चालू होती. कोणती माहिती आहे का? यशोदा मैया श्रीकृष्णाला खाऊ घालते. ही गवळण चालू होती. आणि त्या लहान मुलाला शेजारच्या फ्लॅट मध्ये बोलता येत नव्हतं, अपंग होतो, त्याला तोंडानं घास घेता येत नव्हतं. त्याची आई पण त्याला रोज घास खाली घालायची. त्या ताईनं तो अभंग ऐकला, तिच्या डोळ्यात पाणी आलं. खाली आली आम्हाला विनंती केली, महाराज घरी या. रेडिओ स्टार तुकाराम बारोट होते.